मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे बजेटमध्ये नोकरदारांना मोठा दिलासा दिलेला आहे आणि त्यामुळे आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे। याचाच अर्थ महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंतचं जर तुमचं उत्पन्न असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाहीये। आतापर्यंत 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी सुद्धा या संदर्भामध्ये सूतोवाच केलं होतं आणि त्यानुसार सर्वसामान्य नोकरदारांवरती अखेर लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे। नव्या कररचनेमध्ये सुद्धा मोठे बदल केले जात आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये नवं आयकर विधेयक सादर केलं जाणार आहे आणि यामध्ये प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्ष कर सुधारणांच्या विषयी माहिती दिली जाईल। टॅक्स स्लॅब मधल्या बदलामुळे सरकारचा 1 लाख कोटींचा महसूल मात्र घटणार आहे। तर ही नवी कररचना आपण बघतोय 0 ते 4 लाख 0%। जर 12 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर ही कररचना आपण पाहतोय, तर 4 ते 8 लाखावरती 5% कर बसेल, 8 ते 12 लाखावरती 10%, 12 ते 16 लाखावरती 15%, 16 ते 20 लाखांवरती 20%, 20 ते 24 लाखांवरती 25% आणि 24 लाखांच्या वर जर उत्पन्न असेल तर 30%। तर ही नवीन कररचना आपण बघतोय। नव्या कररचनेमुळे फायदा कसा होणार आहे आपण बघतोय। उत्पन्न 8 लाख, फायदा 30,000चा होणार आहे, कारण नव्या कररचनेमध्ये कर भरावा लागणार नाहीये। उत्पन्न जर 9 लाख असेल तर 40,000चा फायदा होईल आणि जर 10 लाख उत्पन्न असेल तर 50,000 रुपयांचा फायदा होणार आहे। पुढे जाऊयात। उत्पन्न जर 11 लाख असेल तर 65,000 रुपयांचा फायदा होईल, कोणताही कर भरावा लागणार नाही आणि 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न असेल तर 80,000 रुपयांचा फायदा होईल। 12 लाखांपर्यंत उत्पन्नाला 0 कर आहे, कोणताही कर भरावा लागणार नाहीये। त्याच्या पुढे जर आपण गेलो तर 16 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला 50,000 रुपयाचा फायदा होईल आणि 1,20,000 रुपये कर भरावा लागेल। पुढे 20 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर 90,000 रुपयांचा फायदा होणार आहे, कारण आपल्या उत्पन्नाच्या 2 लाख रुपये कर म्हणून भरावा लागेल। 24 लाख रुपये उत्पन्न असेल तर 1,10,000 रुपयांचा फायदा आणि 3 लाख रुपयांचा कर। त्यासोबतच 50 लाख रुपये उत्पन्न असेल तर 1,10,000 रुपयांचा फायदा आणि 10,80,000 रुपये कर। तर बजेटमधले 10 महत्त्वाचे मुद्दे नेमके काय आहेत आपण जाणून घेऊयात। 10 मोठ्या घोषणा। सगळ्यात मोठी घोषणा, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये नवीन इन्कम टॅक्स विधेयक जाहीर होईल। कॅन्सर सहित 36 महत्त्वाची औषधं कस्टम ड्युटी मधून वगळली आहेत, अर्थातच त्यामुळे त्याच्या किमती कमी होऊ शकतात। पुढच्या 6 वर्षांमध्ये डाळ उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठीचं धोरण आता अवलंबलं जाणार आहे। AI साठी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी 500 कोटी रुपयांची घोषणा आजच्या अर्थसंकल्पामधून करण्यात आली आहे। मेडिकलच्या येत्या वर्षभरामध्ये 10,000 आणि येत्या 5 वर्षांमध्ये 75,000 जागा वाढवल्या जातील। स्टार्टअपसाठीचं कर्ज 10 कोटी रुपयांवरून 20 कोटी रुपये वाढवलं गेलंय। विमा क्षेत्रामध्ये 100% विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे। तर देशाला खेळण्यांचं आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्यासाठीची योजना सुद्धा हाती घेतली जाते आहे। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी TDS ची मर्यादा 50,000वरून आता 1 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे। तर आपण हे पुन्हा एकदा जाणून घेऊयात। आपला पगार आणि पुढचा नवा आयकर कसा असेल। जर पगार 13 लाख 17 लाख असेल तर जर पगार 13 लाख असेल तर कर 75,000, 14 लाखाला 90,000, 15 लाखाला 1 लाखाच्या पुढे हा कर लागू शकतो।
तर या अर्थसंकल्पाविषयी नेमक्या काय काय प्रतिक्रिया समोर येत आहेत आपण पाहूयात। मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे। याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो, अतिशय धीरानं घेतलेला, निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे। अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही। एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे। मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, ज्याचा उपयोग देशाच्या MSME क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे। राज्यांना काय दिलं याची घोषणा करण्याची पद्धत बंद झाली आहे। हे ठीक आहे की 1-2 वेळा बिहारचं नाव आलं, पण इतर कुठल्याही राज्याचं नाव त्याच्यात आलेलं नाही। जशी फाईन प्रिंट माझ्या हातामध्ये येईल, महाराष्ट्राला काय मिळालं हे मी घोषित करेन आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राला दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बजेटमधनं निधी मिळेल। स्टार्टअपच्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा मोठा फायदा हा आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे। आणि दुसरं, हे जे 50 वर्षाचं बिनव्याजी इन्फ्रास्ट्रक्चर लोन आहे, आपण जर गेले 3 वर्ष बघितले तर सर्वात जास्त याचा फायदा हा महाराष्ट्राला झाला आहे। याही वर्षी याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रच घेईल। ये जो बजट की विशेषता ये है कि हमारी इकोनॉमी को एक्सेलरेट करने वाला ये बजट है। जहां तक इंफ्रास्ट्रक्चर को हर समय वित्त मंत्री प्राथमिकता देते हैं, इस समय भी हमारा बजट बढ़ा है, जिसके कारण इंफ्रा रोड सेक्टर में इसका बहुत बड़ा फायदा होगा। इस बजट ने पब्लिक प्राइवेट इन्वेस्टमेंट को इनकरेज किया है। मुझे लगता है ये बहुत बड़ा सेक्टर है, जिसके कारण नए रोजगार निर्माण होंगे, ग्रोथ बढ़ेगी और निश्चित रूप से देश के विकास में उसका योगदान होगा। आत्मनिर्भर भारत, $5 ट्रिलियन की इकोनॉमी और विश्व की हम तीसरी अर्थव्यवस्था बनने की प्रक्रिया में है, उसमें निश्चित रूप से हम कामयाब होंगे। माननीय नरेंद्र मोदी साहब, फाइनेंस मिनिस्टर श्रीमती निर्मला सीतारमण जी, इनका अभिनंदन करता हूँ। उन देश के लिए विकसित देश बनने के रास्ते के तरफ हमारा देश जा रहा है। इतना उपयुक्त ये बजट है, अच्छा बजट है। सभी क्षेत्र को, मुख्यतः मीडियम क्लास को उन्होंने दिलासा अच्छा दिया है। मैं दोनों का फिर एक बार अभिनंदन करता हूँ। किसान है, मीडियम क्लास है, यूथ है, ये सबको सभी क्षेत्र में उन्होंने अच्छा दिलासा दिया। मला वाटतं हा कॉमन मॅनसाठी, कॉमन मॅन्स बजेट आपण त्याला म्हणू शकतो की जे सामान्य वर्गाला पाहिजे होतं ते देण्याचं काम या सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। कोणीच विचार केला नव्हता इतकं चांगलं बजेट सरकारने आणलं। गेल्या वेळेस विरोधकांनी सांगितलं होतं आंध्राचं बजेट आहे, ह्या वेळेस म्हणतायत की बिहारचं बजेट आहे, परत जुलैमध्ये बजेट आल्यानंतर परत म्हणतील कुठल्या राज्याचं बजेट आहे। मला वाटतं प्रत्येक राज्याला सहकार्य करण्याची भूमिका देखील केंद्राने दाखवलेली आहे। ये बहुत बड़ी बात है और ऐतिहासिक एक बजट इसमें आज हमें देखने के लिए मिला। जो मिडिल क्लास को लेके हमेशा चर्चा रहती है कि मिडिल क्लास के बारे में सरकार सोचती नहीं है, जो विरोधक हमेशा टिप्पणी करते रहते हैं, लेकिन मैं आज मुझे बताते हुए खुशी हो रही है कि आज मिडिल क्लास का भी एक अहम भूमिका हमें इसमें दिखाई दे रही है कि आज 12 लाख तक उसे आज उसमें छूट मिल रही है। तो मुझे लगता है कि देश के हर सेक्टर को इसमें कवर किया गया है कि जो विकसित भारत का संकल्प है हमारा, उसमें देश का हर नागरिक जुड़े, हर नागरिक का योगदान इस विकसित भारत में हमें दिखे। सर्व क्षेत्रातल्या
म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये क्षेत्रामधल्या असेल, पर्यटनाच्या क्षेत्रामधल्या असेल, फिशिंगच्या क्षेत्रामध्ये असेल, फार्मरच्या बाबतीमध्ये 100 सिटीजमध्ये गावांमध्ये त्यांना जसं आपण 100 सिटीज हे करतोय त्या पद्धतीने क्रॉपचं इन्करेज करायचं अशा पद्धतीने देखील ह्याच्या वाच्यता याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे सर्वंकष आजचा जो बजेट आहे हा सर्वंकष झालेला आहे. आणि बजेट हे सामाजिक न्यायाचं आहे, आर्थिक न्यायाचं आहे, शैक्षणिक न्यायाचं आहे. आणि बिहारसारख्या एका राज्याला ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे असं जे राज्य आहे बिहार, या बिहारला सुद्धा त्या ठिकाणी चांगलं बजेट दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जी IIT आहे, IIT त्या ठिकाणी स्थापन करण्याची संधी मिळालेली आहे. आपल्या मुंबईला IIT आहे, दिल्लीमध्ये IIT आहे, खडगपूरला आहे, अनेक ठिकाणी IIT 22 ठिकाणी IIT आहे. आता बिहारमध्ये सुद्धा IIT दिलेली आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि बजेट अत्यंत चांगलं बजेट आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.